नमस्कार, मी गिरीश निकम. महाराष्ट्र देशा या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या आठवड्यात राज्य सरकारने घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेऊया. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा खऱ्या अर्थानं मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स ठरलाय. या ऐतिहासिक करारामुळे जागतिक जीडीपी मध्ये जवळपास 25% वाटा असणारा युरोप 27 देशांशी भारत जोडला गेलाय. याचा महाराष्ट्राला देखील मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेषतः महाराष्ट्राला या डीलचा खूप फायदा आहे. जेम्स अँड ज्वेलरी ज्यामध्ये महाराष्ट्र सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे, त्याच्याकरता एक खूप मोठं मार्केट ओपन झालेलं आहे. टेक्सटाईल करता ज्यात महाराष्ट्र एक प्रकारे इचलकरंजी असेल, भिवंडी असेल, या टेक्सटाईल करता किंवा सोलापूर असेल, एक मोठं मार्केट हे या ठिकाणी ओपन झालेलं आहे. इंजिनिअरिंग गुड्स ज्यामध्ये महाराष्ट्र एक लीडर आहे, त्यालाही एक्सपोर्ट करता एक मोठं मार्केट ओपन झालेलं आहे. आणि या सगळ्यासोबत मेडिसिन यामध्येही मेडिकल मेडिसिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र हा खूप पुढे आहे. त्यालाही एक प्रचंड मोठं मार्केट मिळालेलं आहे. यामुळे नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील, आमच्या उद्योगांना एक्सपांड करता येईल, नवीन गुंतवणूक येईल आणि प्रचंड मोठा फायदा हा महाराष्ट्राला देखील होणार आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आता पीएम सेतू योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे होतकरू युवकांना दिलासा मिळेल. पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अंमलबजावणी केली जाईल. तर पुढच्या टप्प्यामध्ये राज्यातील अन्य संस्थांचा समावेश होणार आहे. पीएम सेतूमुळे उमेदवारांना अगदी सहजपणे रोजगाराच्या संधी मिळणं सोपं होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आलाय. सहकारी सूतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगम राज्यातील सहकारी सूतगिरण्यांना आधुनिकीकरण, विस्तारीकरण, पुनर्वसन आणि उभारणी करण्यासाठी अर्थसहाय्य देत असते. धुळे येथील शेतकरी सहकारी सूतगिरणीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे शिफारस करण्यात आलेली आहे. यासाठी 156 कोटी 90 लाख रुपयांचा प्रस्ताव मान्य करण्यात आलाय. देशातील प्रमुख विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना आता मेट्रोनं जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा मेट्रो लाईन 8चा मार्ग उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. या मेट्रो प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई या दोन आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांचा वेळ आणि वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प कसा असणार आहे ते आपण पाहूया. मेट्रो ही 35 किलोमीटर आहे. यापैकी 9.25 किलोमीटर मार्ग भूमिगत तर 24.636 किलोमीटरचा मार्ग उन्नत स्वरूपाचा असणार आहे. मेट्रो मार्गावर एकूण 20 स्थानकं, त्यामध्ये 6 भूमिगत आणि 14 उन्नत स्थानकांचा समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर आहे आणि या प्रकल्पासाठी एकूण 3,954 कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव, मोरे, कोनसरी, मुळचेरा, हेदरी, सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीला मान्यता देण्यात आली. हा मार्ग 4 पदरी सिमेंट आणि कॉन्क्रीटचा असेल. इंग्लंडमध्ये 1937 मध्ये निर्मित आणि 1944 मध्ये मुंबई बंदरातील मालवाहू जहाजाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या टर्न टेबल शिडी असलेल्या वाहनाचं मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन करण्यात आले. पुनर्जतन केलेल्या या ऐतिहासिक वाहनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाला मुंबई महापालिका मुख्यालय येथे अनावरण करण्यात आलं. महाराष्ट्र देशामध्ये आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.